नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की गुरुजी हे सर्वांना 16 तारखेला खूप मोठं संकट येणार आहे असं सूचित करतात। तेव्हा सर्वजण हे विचारामध्ये पडतात आणि काव्य विचारते, गुरुजी नेमकं काय संकट येणार आहे। तेव्हा गुरुजी बोलतात, आता त्या संकटाची सुरुवात देखील झालेली आहे आणि सर्वजण हे घाबरलेले असतात। त्यानंतर आपण पाहतो जीवा हा नंदिनीसाठी एक स्पेशल गिफ्ट आणतो आणि ती गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर तिला अतिशय सुंदर साडी दिसते आणि ती पाहून नंदिनी ही अतिशय आनंदित झालेली असते। पार्थने देखील काव्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं आणि काव्य विचारते यामध्ये काय आहे। तेव्हा पार्थ हा तिला बोलतो आपल्या जीवनाचा अर्थ आणि काव्य देखील ते गिफ्ट उघडून पाहते तर काव्य अर्थ असं नावाचं एक नेकलेस बनवून आणलेला असतो आणि हे पाहून काव्य देखील अतिशय आनंदित होते। तर तिकडे आपण पाहतो रम्या आणि वसुंधरा या काव्याच्या बॉयफ्रेंडचं CCTV फुटेज चेक करत असतात आणि त्यावेळेस वसुंधरा ही आश्चर्याने रम्याला विचारते आणि बोलते, परंतु यामध्ये मला तर काव्याचा बॉयफ्रेंड दिसतच नाही, यामध्ये तर फक्त काव्य आणि जीवा दिसतात। आणि रम्या बोलते, आई तुला कसं समजत नाही, जीवा हाच काव्याचा बॉयफ्रेंड आहे। आणि तेव्हा दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो। आता येणाऱ्या भागामध्ये रम्या व वसुंधरा कशा प्रकारे जीवा व काव्याचा भूतकाळ सर्वांच्या समोर आणणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।